श्री गणेशाय नमः. ओम नमोजी सद्गुरुनाथा. संकटहरणा हे गुणवंता. सकळ माया जाळवारिता. तमा निरसिता अज्ञानी. वासना नदीच्या महापुरात. बुडता आम्ही अगतिक भ्रांत. उडी घालुनी तुची समर्थ. करिसी मुक्त बंधना. नमो नमोजी परब्रह्मदेवा. दुष्टतापना दीनबांधवा. भवा वारुनी तारी केशवा. सदाशिवा अहितदाहना. तूच अविद्या माया हरता. तुची जीवा देसी ईशता. धन्य धन्य कृपा दृष्टी करता. सृष्टीत पुष्टी करता तुझा नसे. धन्य तू सद्गुरु प्रीतिवंता. तुची देता तुची घेता. तूच गुह्य कथना करी प्रश्न करता. अन्न सेविता अन्नदाता तू. भक्तासी घडावे नित्यपूजन. म्हणूनी सद्गुरु तव अवतरण. अज अविकारी घडवी भजन. परात्पर निर्गुण श्री गुरु. तुची सद्गुरु व्याप्त चराचरी. परी दृष्टी न दिससी रेस भरी. जे थथकती वेद वैखरी. कैसे म्या पामरी वर्णावे. सद्गुरु कृपा प्रसादास्तव. पिसे असती देवता देव. मासे होनी करीती धावा धाव. धरुनी हाव यमुना जळी. जे सुख क्षीरसागरीचे. तेच नांदे वैष्णवा घरी साचे. जेथ नाम स्मरण श्रीनाथांचे. निरंतर प्रेमाचे होतसे. वेडी वाकुडी असंबद्ध वैखरी. परीती बोलियेली लेकुरी. हे जाणुनी ग्रंथी अमृता माधुरी. कृपे गुरुवरी भरावी. गततरंगात झाले कथन. निर्माणनाथ समाधी स्थान. श्री दयाळनाथांचे चरित्र दर्शन. पूर्व वर्तमान जय कृष्णाचे. आता पुढील चरित्राते पाहू. नाथ परंपरा चिंतनी न्हाऊ. सद्गुरु भक्तिरसा ते सेवू. नाम गाऊ सद्गुरूचे. दयाळनाथांच्या निधनानंतर विश्वनाथ भट जय कृष्णा बरोबर. क्रिया कर्मते सोपविती त्यावर. सांभाळी तो भारस प्रेमे. मंडळी दयाळनाथ सोबतची. जी होती परंपरेच्या प्रेमाची. म्हणती आपणा आज्ञा दयाळनाथांची. जय कृष्ण योग पट्टाची जाहली. जय कृष्णा पट्टाभिषेक करून. बैसवी पीठावर जय जयकार करून. परी वडील अधिकारियाचे मौन. पाहून कोणी न बोलती. जय कृष्णजीसी म्हणे चंदुलाल दिवाण. आता आपुलाची पिठावरी मान. तरी स्वीकारावी जहागिरी आपण. पंथ संस्थान चालवाया. कृष्णनाथ परी गुरुबिदाभिमानी. अव्हेरी जहागिरी निस्पृहपणी. म्हणे याच जिकिरी कारणी. नाथ त्रस्तपणी गेले ती. सकळ मंडळी सांगती परोपरी. म्हणती स्वीकारून घे जहागिरी. मग घाली गुरुमातेच्या पदरी. न ऐके परी जय कृष्णजी. कुकर्मी आधी हात भरविणे. मग ते व्यर्थ धूत बसणे. आधी भरविणे नंतर धुणे. जय कृष्ण म्हणे नको ते. या परी जहागिरीचे कारणी. परस्पर द्वेषाची झाली पेरणी. माजले रानद्वैती पूर्णी. स्वार्था पायी अकारणी विरोध. केवळ एकटी गोपिटाबाई. जय कृष्णाच्या बाजूने राही. झाले गुरुमातेसह विरोधी सर्वही. नुरला कोणीही सांगाती. व्यर्थ विवाहाचा आग्रह गुरुमाता. करी जय कृष्ण नाही म्हणता. परी षण्मास तो काळ लोटता. पावली कांता पंचत्वी. सर्व जुन्या मंडळीचा विरोध. म्हणून पट्टाभिषेका लागे रोध. परी कृष्णनाथ धरिती न क्रोध. दाविती बोध शांतीचा. 2 वर्षांचा काळ लोटला. जय कृष्ण पट्टाभिषेक न झाला. म्हणून दुःख सद्गुरु दयाळाला. दाविती नवला अघटित. पवनीचे मुकुंद शास्त्री गाडले. दयाळनाथांशी मैत्रीने बांधिले. त्याचे दृष्टांती दयाळ आले. सांगती मित्रा आपुले दुःख ते. म्हणती आम्ही परलोकी जाताना. आज्ञा पिले समस्त शिष्यगणा. पट्टाभिषेक करावा जय कृष्णा. पीठाधीश सन्माना देऊनी. जय कृष्ण माझा पंचप्राण. तोच पीठाचा मालक पूर्ण. ईश्वरी परशुराम अंश महान. भवभय भंजन भक्त सखा. परी मम भार्ये सह सर्वांनी. कपटी लोभी द्वैत धरोनी. मम वचनासी पूर्ण उपेक्षुनी. वैरगर्विष्टपणी मांडिले. हल्ली जय कृष्ण याच प्रदेशात. आहे प्रवासी येईल पवनीत. ठेवून घ्यावे त्वा जवळी त्या प्रत. पट्टाभिषेकी नाथ करावा. करण्या अभिषेक कार्य सिद्धीसी.
श्रीनाथ समर्थ आहे पाठीशी, चिंता न धरावी मानसी, करीन साह्यासी सर्व मी. सांगून दयाळजी अंतर्धान पावले, दुसरेच दिनी बोल प्रत्यया आले. फिरता जय कृष्ण यती पोहोचले, पवनीसी थांबले सहजपणी. दयाळनाथांच्या वचनानुसारी, जय कृष्णा थांबविती अपुले घरी. मुकुंद शास्त्री ते होऊन पुढारी, जय्यत तयारी करी सर्वती. दयाळनाथांची दया अपूर्व अगाध, कार्य जाहले थाटमाट ऐश्वर्यात. दत्त हनुमंत प्रगटती कार्यात, देती वरदहस्त जय कृष्णा. नागपूरचा तो विप्रसमुदाय, विधिवत करीती सर्व कार्य. कृष्णनाथ जाहले नामध्येय, अवर्णनीय शोभा कार्याची. त्या सोहळ्यासी साधू संतनाना, घोष दुमदुमे भजन कीर्तना. करीती कृष्णनाथही भावे कीर्तना, दत्त आशीर्वचना देती. सकळ उपस्थित साधू संत, तैसेच सांप्रदायिक आप्त. शिष्यगणते येती निमंत्रित, कृष्णनाथ देत बिदागी. निघे हनुमंतासह दत्तराणा, आलिंगिती सप्रेमे जय कृष्णा. सांगती अंतरीच्या गुह्यखुणा, सत्यवचना दे एकांतिक. म्हणती नागपुरी अंधारे कुळात, रामकृष्ण नामे बालक तेथ. तोच जाणावा समर्थ देवनाथ, अवतरला भक्त स्नेहाळ. तया ते सप्रेम सांभाळावे, महावासुदेव मंत्री उपदेशावे. वैष्णव भागवत धर्मी करावे, ते रूप जाणावे मारुतीचे. दत्त हनुमंत होता अंतर्धान, गाडले शास्त्रींची आज्ञा घेऊन. उमरेडासी येती नाथ जय कृष्ण, गुरुमाता दर्शन घेण्यासी. गुरुमाता ती कृष्णाबाई, पट्टाभिषेका केले निमंत्रण तिलाही. परी उमरेडात कपटियांचे समुदायी, फसून न येई पवनीसी. म्हणनी कृष्णनाथ गुरुमाय दर्शनी, येऊनी घेई पदी लोळणी. परी अवघेची द्वेषद्रोहानी, बोलती न कोणी तयासी. पीठाधिकारी धिक्कारिला गेला, वडिलांसी वडीलपणा नुरला. अपरिमित द्वेष आपसात वाढला, असहाय्य कृष्णनाथाला त्यागिले. सर्व प्रेमळांना मौन पडले, अवघे सेवाभावी लंगडे जाहले. अहंकारी अंधकारात बुडाले, वडिला नुरले पीठप्रेम. परंपरेचे पीठाधीशपण, ते चालते बोलते पूर्ण ज्ञान. विश्वासाचे जे अधिकारी जन, माणुसकी सोडून वाहवले. अभेदमयजी सद्गुरु भक्ती, तेथ शंका न धरावी ती. निशंकपण दे महाशक्ती, हीच योग प्रचिती गुरुसेवे. सद्गुरु तोची व्याप्त त्रिभुवनी, सर्व जगद्रूपी तोच भरुनी. खेळे खेळवी विश्वा निज ज्ञानी, प्रेमभावे अखंडपणी पूजावा. गुरुरूप ते क्षणही न विसरावे, विसरता विकल्पाची याघवे. अवघा सद्भाव हो गोंधळ गोवे, अधर्मची बळावे भ्रष्टपणी. ज्येष्ठ मंडळी कपटी जाहली वैरी, हारपली बुद्धी सारासारी. गंभीर्या गोपिका जिजी परी, कृष्णनाथा पदरी राहिले. काही काळ लोटला ऐशा परी, मग पर्यटना निघे नाथ स्वारी. पदरीचे शिष्य जे शुद्ध अंतरी, घेतले देशांतरी निघताना. वंदुनी आज्ञा घे गुरुमातेसी, दूरवर पर्यटन केले सहजी. फिरता पाहिली स्थिती सुरजीची, मग पुनश्ची प्रवासा गेले ती. या परी सांप्रदायिक काज, चालवी जय कृष्णनाथ सहज. एके दिनी अकस्मात नाथराज, म्हणे जाऊ आज उमरेडी. सोबत सर्व मंडळीस घेतले, कृष्णनाथ उमरेडा येऊन धडकले. पाहता तेथे नवलची दिसले, स्तंभित झाले सर्वही. देवनाथांचा पुतण्या यशवंतराय, तया पट्टाभिषेकी गुरुमाय. ऐकुनी दुखले नाथांचे हृदय, पाहोनी दुसरी गादी स्थापन हो. गंभीर्या गोपिका जीजी आदी, स्थिरचित्ती राहती जय कृष्णपदी. परी गुरुमातेच्या कपट संवादी, काही यशवंतानादी लागले. कृष्णनाथावरील पाहुन घाला, तैसा कृष्णाबाईचा हीन साळा. पाहुनी नाथांच्या विश्वासघाताला, सात्विक जनाला धक्का तो. गोपिका जिजाई गंभीर्यासह, निघे तेथून कृष्णनाथ राव. अमरावतीसी भेटला चिंतामण गुरव, पोहोचती सर्व सुरजीसी. उमरेडाहून निघता कृष्णनाथ, म्हणती वडीलधारिया समस्त.
थोरांचा मान ठेवून आजपर्यंत अद्वा तद्वा शब्द न काढिला. परी गुरु संप्रदायाचा विश्वासघात, बघवेन तुमचा क्षुद्र स्वार्थ. नाथमुखी शाप वचन स्फुरत, नाश निश्चित तुमचा हो. दुसऱ्या गादीचे संस्थापनात, हात भरविती कपटी व्यूहात. काया वाचा मने करीती साथ, नरक प्राप्त तयासी. निर्वंशतया सर्वांचा होईल, समस्त पुण्याई लया जाईल. नामशेष ही गादी होईल, निश्चित बोल समजावे. एवं सर्व सांप्रदायिक चिन्हे घेऊन, पोहोचले नाथ मठात येऊन. भिक्षेवरी पीठकार्य उदरभरण, चालविती कठीण काळी त्या. उमरेडातला पाहुनी दुष्टपणा, सद्गुरु कार्याची पाहुन विटंबना. दुःख गंभीर्या गोपिका जिजीमना, झाल्या यातना असह्य. सद्गुरूच्या भक्ती विहीन, जे घडते ते हो प्रदर्शन. क्षण क्षण सद्गुरु ध्यान दर्शन, गुरुभक्ती शुद्ध लक्षण ते. उच्चती जाती मानानेही वडील सती, परिजेथ नाही भापमय भक्ती. त्यांना सद्गुरूची ओळख कधी, न हो भ्रांती अवघीची. सर्व कळा गुणादी जो जाणत, पवित्र म्हणूनी मिरवी जनात. अनन्य शरणागती विना व्यर्थ, गिळती लोभ स्वार्थ त्या. गुरुभक्तीची चिकाटीची वाट, स्थैर्य मिळविता अति कष्ट. म्हणूनच तेथ नको तार्किक वटवट, प्राप्ती अवसट होते ती. गोपिका जिजी तैसा गंभीरची, देहातीत गुरुभक्ती तयाची. योग्यता होती योगियांची, अविचल निष्ठेची संमती. धन्य गोपिका जिजी निस्वार्थ, गंभीर्या ही निष्ठावंत व्रतस्थ. गोंधळातही निभविली धैर्य साथ, सर्व विरोध पत्करुनी. देवदयाळांचे उज्ज्वल कार्य, पाहिले जीवनभरी ऐश्वर्य. तेथ कपटाचे नाट्य निर्दय, बघता अतिशय भांबावल्या. गोपिका जिजाई वयाने थकल्या, दयाळ पत्नीचे दुष्कर्मी दुखवल्या. कृष्णनाथा धीर देत आल्या, अंती विसावल्या गुरुपदी. कृष्णनाथही कधीतरी क्वचित, उमरेडी जाती दर्शनार्थ. पत्ररूपेची गुरुमाते भेटत, चालविती रीत गादीची. चिंतामण गुरवतो हिंगणघाटचा, अचलपुरीची शिष्या बायजा. तैसाच रामकृष्ण अंधारे नागपुरीचा, पाहती मठाचा कारभार. तानबा सैतान केशरसिंग, सावळ्या हरी आदी शिष्यवर्ग. हळूहळू कार्य चाले सुसंग, चाले अव्यंग गुरुकृपे. पसरली कीर्ती कृष्णनाथांची, वाचा खुंटली जुन्या विरोधकांची. गुरुकृपे पुढे चाले न काळाची, तेथ इतरांची काय गती. रामकृष्ण अंधारे कीर्तनी, द्रुपदधारी प्रमुखपणी. रंगभरे सुस्वरी कीर्तनी, तत्परपणी सादर सेवेसी. पूर्वी दत्त हनुमंते केले कथन, रामकृष्ण अंधारे कुलोत्पन्न. हो देवनाथांचे पुनरावतरण, शिष्य पूर्ण साक्षात्कारी. जय कृष्णांचे कडक अनुशासन, कीर्तनी एकदा चुके रामकृष्ण. भरसभेत नाथजी छडी झाडून, करीती ताडण तयासी. छडी लागली ती नाकावर, रामकृष्णाचे मुखी पसरे रुधिर. परी रामकृष्ण शिष्य धुरंधर, हालेन तिळभर कीर्तनी. या परी कृष्णनाथ यती, नाना विरोधातून मार्ग क्रमती. संप्रदाय कार्य नेटाने निभविती, गाजवी महती गुरुभक्तीची. सांप्रदायिक छडी कंठा आदी, वस्तू कालौघात जीर्ण होती. कृष्णानंदतई स्वच्छंदी मांडिती, अनुष्ठान दत्ता पुढती ते. मठाच्या चौकातील लादनीत, बैसले जाऊ नये कांतात. करुनी अन्नपाणी वर्ज समस्त, आळविती गुरुनाथ परोपरी. करीती दत्तात्रयासी भाव अर्ज, म्हणती पिठाची राखावी लाज. सांप्रदायिक वस्तूंची कार्यार्थ गरज, पुरवावी ती आज तातडी. 11 दिवस अखंड या परी, कृष्णनाथ राहिले लादनी माझारी. रामकृष्ण बायजा दोघे द्वारी, सचिंत आज्ञे परी उभे दे. 12वे दिवशी सुप्रभाती, लादनीतून हाक दे रामकृष्णाप्रती. आत ये म्हणे नाथमूर्ती, दोघेही लादनीत प्रवेशले. आत लख प्रकाश दिसला, श्री दत्तमुनी विलसे प्रकटला. सद्गुरु तैसा दत्तही वंदिला, साष्टांग प्रणिपाताला करुनी. श्री दत्तकृपे सांप्रदायिक, वस्तू नवीन झाल्या लखलख.
दत्तवदती ही ठेव शुभकारक सौख्यदायक संप्रदाया. या परी जय कृष्णनाथांचा लीला विग्रह आगळा साचा. रामकृष्ण दैसा बायजाबाईचा साथ भक्ती प्रेमाचा अखंड. सद्गुरु सेवेचे ऐसे कठोर व्रत रामकृष्ण तो चालवी अविरत. तोच माता पित्याचे आज्ञापत्र येत गृही परत येण्यासी. गुरुवाज्ञा घेऊन नागपुरासी येई रामकृष्ण निजगृहासी. माता पित्या घेऊन यात्रेसी गेला काशीसी तेथूनची. यात्रेतची काही दिवसांनी तातमात उभय ठेविती देहासी. करीत तयांचे और्ध्वदेहिकासी रामकृष्ण काशीसी राहुनी. रामकृष्ण तो स्वये देवनाथ काशी माझी पूर्वस्मृती जागत. कोणी होता मारुती नामक संत असे देवनाथ सहवासी. देवनाथ निजधामी जाण्यापूर्वी मारुती बुवा तो मधुसुस्वभावी. देवनाथ वियोग कल्पना नसाही नाथ समजावीत नाना परी. परी तो न समजे समजावनी म्हणून नाथजी स्वमुखातनी. एक हनुमंत मूर्ती काढणी देती निज स्मरणी तयासी. वदले देवनाथ श्री मूर्ती देता पुढे रामकृष्ण म्हणून अवतरता. मूर्ती ही स्वयंभू परत मागता द्यावी तत्वता तेव्हा ती. मूर्ती घेऊनी मारुती बुवा येत बैसे गंगेच्या खोल तळात. समाधी प्रहरभर लावणी नित्य निघत गंगे बाहेरी. रामकृष्णा त्या सवे मैत्र जुळले दोघेही एकदा गंगा पार आले. मारुती बुवा ते जळी प्रवेशले बाहेरी न आले लबकरी. सचिंत रामकृष्ण व्याकुळ अंतरी राहिला उपाशी बैसुनी किनारी. मग बऱ्याच अवकाशानंतरी मारुती बुवा बाहेरी ये. म्हणे रामकृष्णा तूची देवनाथ तुझसी अवश्य जाणे सूर्जी व्रत. वाट पाहती तव सद्गुरुनाथ ये देहांत समयनाथांचा. नवज्वराची व्याधी जाहली तुझ्या वाटेसी दृष्टी जडली. निघावे त्वा येथून तातडी पातली अंत्यघडी नाथांची. तै रामकृष्ण वदे बुवासी त्वा ओळखिले मम पूर्वजन्मासी. तरी देवनाथ मी मागत तुझसी हनुमंत मूर्तीसी वचनापरी. या परी स्वयंभू मूर्ती संप्रदाये घेऊन निघती रामकृष्ण पायी. गावोगाव कीर्तन करीती सबाई धनद्रव्य मेळवी परतता. पुढे मार्गी लागले अरण्यदाट असे सर्व खोल घाटी वाट. तेथ तस्कर जमले दुष्ट लुटले अवसट रामकृष्णा. निर्विकारी मनी रामकृष्ण म्हणे आटा आटीचे नुरे कारण. अमुची चिंता ती अकारण देता घेता कोण गुरुविना. परत वाटे येता थांबले ग्वाल्हेरी तेथ कोणी नवते मल्हारी नंतरी. लक्ष्मीबाई मल्हारी पत्नी कारभारी रामकृष्णा मंदिरी थांबवी. लक्ष्मीबाई म्हणे तूच रामकृष्णा पूर्वीचा स्वामी देवनाथ राणा. सांभाळी येथचा कारभार सगुणा करीत प्रार्थना परोपरी. म्हणती रामकृष्ण त्या गुरुमातेला कैसे समजावू माते तुझला. सुरजीच्या सांप्रदायिक मुख्य मठाला सांभाळणे आम्हाला गुरुवाज्ञे. लक्ष्मीबाई अति दुःखित झाली परी रामकृष्णे तेथून आज्ञा घेतली. आसनासह सांप्रदायिक खूण तेथली सोबत आणली निघताना. तेथून सवेग निघोनिया रामकृष्ण पोहोचला नागपुरिया. तोच सुरजीचे लोक घ्याया पातले रामकृष्ण या प्रती. इकडे मठात घडले ते वर्तमान रामकृष्णा सांगती ते जन. भयंकर नवज्वर तो वाढून निजधाम गमन हो नाथांचे. मग बायजेसी सांगती कृष्णनाथ सांभाळील नाथ तुझ परिपूर्ण. आम्हा जाणे इहलोक सोडून तरी मम वचन ऐकावे. नाथ देती मुखीचा तांबूल देऊन बायजे वदती बोल. म्हणती जीव भावे जपावा तांबूल रामकृष्णा प्रसाद होईल हा. तांबूल प्रसादा तोच पूर्णाधिकारी. पट्टाभिषेक जाहला त्या परस्परी. परंपरेचा तोच पीठाधिकारी बोलू नको परी कपणासी. छडी कंठा कुंडले माळा देशील येता रामकृष्ण कृपाळा. तो वरी करी वस्तूंच्या सांभाळा प्राणपणी डोळा ठेवुनी. रामकृष्ण गेल्यानंतर काशीसी पांडुरंग काळी अचल पूरवासी.
राहिला मठात नाथ सेवेसी, संवादासी तेणे ऐकिले. तेणे मत्सर दाटला मनात, म्हणे मजसी वरावे मुख्यपीठ. प्रसाद द्यावा हो मम मुखात, मज उपेक्षित ठेवू नका. ऐकोनी कृष्णनाथ झाले संतप्त, म्हणती रामकृष्ण हाच देवनाथ. तुझ अंगी पात्रता न किंचित, कैसे विकल्पित बरळसी. हट्ट पाहून सांगतो तव जीव भरी, नाथ कृपे मिरवावे भूवरी. ऐसे बोलून जय कृष्ण गुरुवरे, बोट मुखांतरी फिरविले. मग पाचारिले केशव देश पांड्यादी, समजाविली पीठ योजनाती. तोच ज्वराची वाढली गती, जय कृष्ण हरपती भानते. नाथ स्वतःशीच खदखदा हसती, सद्गुरु नामते जय जयकारिती. तोच मस्तकातून निघे तेज ज्योती, मिळे परमज्योती तत्क्षणा. शके 1776 भाद्रपद शुद्ध दशमी ती तिथ. सद्गुरु श्री जयकृष्णनाथ, समाधिस्थ शांत जाहले. बायजेने मांडिला आकांत, सारे तिजलागी समजावित. मग गुरुनाथा दहन देत, मठ प्रांगणात सद्भावे. पुढे काही महिने लोटले, बायजेने समस्त काज निभविले. रामकृष्ण नागपुरी आले कळले, जन पोहोचले त्या आणाया. भस्मोद्धूलित ती अंगकांती, कसली कडकडी गोटी. प्रत्यक्ष भासे तो दत्तयती, तेजे प्रभाती फाकली. आणाया गेल्या जना समवेत, रामकृष्ण मठासी दाखल होत. पिंपळासी प्रदक्षिणा घालित, घाली प्रणिपात समाधीसी. नंतर भेटले बायजाबाईशी, जीवलग दोघेही भावंडा जैसी. आकांत करी बघुनी रामकृष्णासी, नाही बायजेसी यावरले. तिचा आक्रोश तो अनावर, रामकृष्णाही आला गहिवर. सद्गुरु स्मरणी व्याकुळ अंतर, दोघेही परस्परा सांत्विती. पुढे काही समय लोटला, पीठाधिकाराचा प्रश्न उठला. पांडुरंग काळी तानबाला, वाव मिळाला वादासी. कपटियांचे कपट चाळे वाढले, परी बायजे पुढे कोणाचेच न चाले. म्हणून वस्तादिण नाम पडले, तिने सांभाळिले रामकृष्णा. विरोधाचे नाना प्रसंग दारुण, वादळातही शांत रामकृष्ण. समजावी सकळा लागून, मूर्त पूर्ण शांतीची. पुढे संघर्ष गेला विकोपाला, जो तो मागे सर्व वाटणीला. अंती निर्णया जाती शहापूर मठाला, संत सखा रामाला वंदिते. सखा राम महाराज शहापूरचे, विदेही होते अवतार दत्ताचे. कधीच काही न बोलती वाचे, नसे देहाचे भानतया. जनप्रतिष्ठित गेले शिष्य प्रमुख, तानबा पांडुरंग रामकृष्ण उरक. संतांतरज्ञानी जाणती वर्तणूक, विवेका विवेक पाहती. पाहता हे तिघे गुरुलेक, विसरले धर्माधर्म नैसर्गिक. गुरुभक्ती विसरले पाहुनी कनक, नाडती सात्विक संपत्ती. सखा राम ते पाहती तानबाला, ये रे कौरवाच्या म्हणती त्याला. ये रे रावणाच्या म्हणती पांडुरंग काळीला. रामकृष्णाला आलिंगिती, गुरुकृपेचे ते नवल जाहले. सखा रामे रामकृष्णा पाहिले, ये रे माझ्या श्रीरामाच्या म्हणाले. अभिनव साखविले गुरुप्रेमा, श्रवणी पडता शब्द संताचे. कोणी नवतता गुह्य अवघ्यांचे, तुटले बांध सद्गुरु जिव्हाळ्याचे. सहज डोळ्याचे वाटे पाहिले, अवघे परंपरेचे कार्य प्रेमाचे. गोडपण भरले सुखस्वादाचे, अहर्निशी चाखविणे हरिनामाचे. फळ गोडपणाचे रसभरी, प्रसन्नतेची गोडी हसता खेळता. बाहेरी ओसंडी कुंभव्रता, नाथ परंपरा ही गुरुकृपामृता. मुखी देता तृप्ती वाढवी, तरी सर्व मंडळी उमरेडी जाती. दयाळ पत्नीच्या निर्णयासाठी, ती वदे पांडुरंगा जाणे बऱ्हाणपुराप्रती. ग्वाल्हेराप्रती तानबा सैताना, रामकृष्णनाथा बदली गुरुमाता. तुवा सांभाळावे मुख्यपीठा, गुरुमाया आज्ञे मगसुर्जी मठा. पीठ प्रतिष्ठा रक्षी रामकृष्ण, बायजे सहित चालवी मठ सुरजीचा. प्रारंभीच सगुण हो पुरुषार्थाचा, एकमेव आधार गुरुकृपेचा. रामकृष्ण साचा अनुभवी, तरी बायजा खरीच वस्तादिण. हळूहळू उणीवा करीत पूर्ण, मठकार भाराये सुरळीतपण. प्रसन्न रामकृष्ण सदाची, सुरुची मठाची व्यापक महती.
निभविता करावी लागे फिरस्ती. लोकसंग्रहही वाढला प्रीती, आरास वाढती कार्याची. मठवास्तूही सुधारून बांधली, व्याप सांभाळा पुरेशी झाली. कारभारासही रीत लागली, परी उदासी आली नाथया. मठासी ते कुलूप लाविले, सपरिवार नाथ निघून गेले. सुरजीवरुनी शिरसगावी आले, नाव न चाले परतीचे. कोणी धजेना पुसायासी, तेथही वाढे नाथ व्यापासी. तोला या मंडळी नभती पुरेसी, चिमणाची जोशी घे निर्णया. बहिणा नामक सुकन्या त्याची, नाथ कार्या अर्पिली साची. नाथा ही पटली खूण अंतरीची, प्राप्ती बहिणेची होये ठसा. जैसी वेणुबाई समर्थांची, अथवा गोपिका ती देवनाथांची. बायजा दयाळ कृष्णनाथांची, रामकृष्णाची बहिणाही. रामकृष्ण तिला शिकविती सर्व, मठकार्य दक्षता तो सेवाभाव. अल्पवयीस तिज आटोप अनुभव, आला अपूर्व गुरुकृपे. सेवेचे व्रत बहिणाबाईचे, निभवी स्वयेची ती शांती प्रेमाचे. उग्र उन्मनी भाव बायजेचे, अतिपेचाचे साहोनी. कित्येकदा बायजेने बहिणे जरी, काढून दिले मठा बाहेरी. रामकृष्ण सांगती तिज प्रेम भरी, सांभाळावे तरी बायजेसी. या परी शिरस गावात मुक्कामी, राहिले कित्येक वर्षे सप्रेमी. मठ कार्य विस्तार केला निष्कामी, खेळणे आत्मारामी रामाचे. सद्गुरु संगतीचे सुख, मठसेवेसी जडले कित्येक. गुरुकृपे ते पावती सार्थक, ना कधीही क्षोभक स्थिती. रामकृष्ण सांगती कधी कधी, सज्ञानी नसावा दुर्बुद्धी. त्याचे जीवन असो यथाविधी, शिष्या चित्तशुद्धी असावी. शिष्य परिवार असावा सेवाभावी, शील चारित्र्य संपन्न स्वभावी. तरी देवही त्यासी सन्मार्गी लावी, षड्रिपू सर्वस्वी नाशुनी. भक्तांची अर्थ स्वार्थ परमार्थता, सद्गुरु त्यांचे लळे पुरविता. दूषित शिष्य प्रभावळ होता, त्यागिती सर्वथा श्रीगुरु. भोळे साधे परी सावध चित्त, आवडती गुरुसी प्रेमळ भक्त. आचार विचारी असावे संयुक्त, निसंशयी स्वहित जाणती. या परी धरावा भक्ती उल्हास, करावा अज्ञान अविद्येचा निरास. अन्यथा सद्गुरु त्यजिती स्थानास, धर्मास जाणोनी. मनी विचारिती शिष्य भोळे, ऐसेच काही कारण घडे वेगळे. शिष्यगणात शीलभ्रष्टता बोकाळे, म्हणूनी अवकळे मठकार्या. एकदा अकस्मात बायजे बरोबर, आली मंडळी देशपांड्यादी सुरजीकर. मांडिती निर्वाणनाथांसमोर, पुरवावा किंकर हट्ट हा. चुकले त्यासी क्षमा करा, सुरजी मठासी चला सत्वरा. पाहुनी पश्चाताप अपारा, करीती विचारा नाथजी. मग शिरसगावीचे मठाचा त्या, ग्रामस्था म्हणती सांभाळ कराया. विनविती तो स्वाधीन घ्यावया, कोणीही स्वीकाराया न आले. म्हणून चिल्लर वस्तू साहित्य, विकटिक करीती यथा न्याय. स्थावर जंगमते यथा योग्य, वाटिती प्रेममय सद्गुरु. सुरजी मठाची ही दृढधाण होत, रामकृष्णनाथांच्या अनुपस्थितीत. पुढे नाथ येती सुरजी मठात, करीती पूर्ववत नाथजी. सद्गुरु वदती प्रेमाचे बोल, सद्भावाचे प्रभु कार्य ते सखोल. मठाहूनही मोठे भक्तांचे ते मोल, तज्जीवन फोल ना ठरावे. ते जीवन असावे सुसंस्कारित, शील चारित्री सद्गुणवंत. तरीच नेमधर्मी होती शिष्यसार्थ, दृष्टी बुद्धी शुद्ध हो. असो सुरजी मठात पुनश्च परमार्थाचा, डंका वाजला भजन कीर्तनाचा. भक्तिमय भरला दरबारनाथांचा, भक्त सुसंग्रहाचा विवेकी. छोटासा मठ तो शिरसगावचा, कोणी सोनार चालवीसाचा. चालवी भिक्षा नेम कराया खर्चा, करी संप्रदायाचा सांभाळ. एवं कीर्तिशाली रामकृष्णनाथ, करीती देवनाथांचे कार्यावृत. शाप उद्धारादी पूर्ण करीत, जन्मोजन्मीचे दुष्कृत निवारी. मध्यंतरी जाती देशाटनी, मठात येती अमरावतीहुनी. श्रीरामनवमी उत्सवाकारणी, उत्सव सुलक्षणी पूर्ण हो. याच रामनवमी उत्सवात, नाना भ्रांती त्या पीठाबाबत.
निरसिती रामकृष्णनाथ समर्थ, सर्वा समजावीत प्रेम भरे. रामनवमीचे काल्यानंतर हळूहळू प्रकृती खालावली फार. पुढे क्रमाने वयोमानानुसार शक्ती ओसर जाहला. शके 1813 चैत्र कृष्ण तिथी अष्टमीस श्रीरामकृष्ण संपविती इह कार्यास मंत्राग्नी नवमीस जाहला. त्याच रामनवमी उत्सवात नारायणराव देशपांड्याप्रत दाविती पूर्वजन्मीचा वृत्तांत चौकातील लादनीत ते धवा. म्हणती नारायणरावा देशपांड्यासी, भिडवी डोळा मम डोळियासी. पूर्वजन्मतै दिसे तयासी, होता आकोटासी मामलतदार. रामकृष्ण म्हणती म्हणूनी करविला, सद्भावाचे नाम सप्ताहाला. तेणे भिक्षा उपेक्षा पातकाला, वारिले शापाला देवनाथी. ऐसे बोलनी पुनश्च वदती, पहावे त्वा निर्भयमज प्रती. तया देवनाथांची दिसे भिक्षामूर्ती, आपणा प्रती मामलतदार. पूर्वजन्मीचे आश्वासनावरी, तो मामलतदार हो बाळापुरी. कृपा हस्त फिरविती तया श्री, लीला अपारी नाथांच्या. मनोहरनाथ अनन्य शरण, करिता धन्य परंपरा स्मरण. जेणे होय भवभयभंजन, गोविंद चिंतन क्षणोक्षणी. तेणे मी पण यजन हो अभिनव, ब्रह्म हो निडोलवी ब्रह्मभाव. निसंगपणाचे अपूर्व लाघव, दावुनी रसमय ग्रंथ करी. आता पुढील तरंगी पुढचे प्रसंग, पाहू परंपरा कार्य अथांग. चरित्रगाता मती हो गुंग, गुरु अनुराग वर्णवी. गुरु परब्रह्म शिव विष्णू विधाता, गुरुची माता सद्गुरु पिता. तोची आप्त मित्र भ्राता सुख करता, रिद्धी सिद्धिदाता श्री गुरु. श्री हनुमंताचा अवतार, श्री देवनाथ धनी दातार. त्याचे चिंतनी उद्धार, निरंतर सुख स्वानंद. स्वस्ति श्री देवनाथ लीला लहरी, अपवित्रा पवित्र करी. सुख कर गुरु भक्ता इह परत्री, 31 तरंग गोडहा. इति श्री मनोहरनाथ विरचितायां श्री देवनाथ लीला लहर्यां 31 तरंगः. श्री गुरुनाथार्पणमस्तु. सद्गुरुनाथ महाराज की जय.